धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्समधील दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे। मुख्य बाजारपेठेतील काही दुकानांना आग लागली आहे। परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहतोय शिरपूर शहरात अग्नितांडव पाहायला मिळतोय। मुख्य बाजारपेठेत दुकानांना आज आग लागलेली आहे। गुजराती कॉम्प्लेक्स मधील या दुकानांना आग लागलेली आहे आणि ह्या आगीमधले धुराचे लोट आपण पाहतोय। या आगीची दाहकता यामधून आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळते। आता ह्या धुराचे सगळे जे लोट आहेत ते संपूर्ण परिसरात पाहायला मिळतात आपल्याला। आता अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे। या संदर्भात आपण घटनास्थळावरून अधिक माहिती घेऊया। शिरपूरचे आपले प्रतिनिधी दीपक बोरसे सोबत आहेत। दीपक, ही नेमकी आग कशी लागली आणि आता सध्याची काय परिस्थिती आहे? खरं तर धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरातली मोठी घटना आहे। शिरपूर शहरातले मुख्य बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठेतलं गुजराती कॉम्प्लेक्स आणि त्या कॉम्प्लेक्स मधल्या दुकानांना अचानक आग लागली। खरं तर कापड दुकान जे आहे त्याला सर्वात आधी आग लागली आणि त्या पाहता क्षणीच आगीने एक मोठं रौद्ररूप या ठिकाणी धारण केलं। ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पसरली ती आजूबाजूला जी काही इलेक्ट्रॉनिक्सची मोबाईलची दुकाने ती देखील आगीच्या कवेत या ठिकाणी सापडली आहे। अतिशय मोठ्या प्रमाणात रौद्ररूप धारण केल्यानंतर या ठिकाणी अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि सातत्याने या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत। खरं तर आग नेमकी कशामुळे लागली अद्याप स्पष्ट झालं नाही। एक प्राथमिक अंदाज आहे की शॉर्ट सर्किट्समुळे लागली असावी। सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात लाखोंचं नुकसान झालं। कारण की शिरपूर शहरातलं सर्वात मोठं हे कॉम्प्लेक्स आहे, व्यापारी कॉम्प्लेक्स आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स दुकान असतील, मोबाईलची दुकान असतील, कापड दुकानं आहेत आणि अशा पद्धतीने आग लागली। मोठी या ठिकाणी खळबळ उडाली आहे आणि या ठिकाणी घटनास्थळी आता पोलीस असतील, अग्निशमन दल या ठिकाणी आग नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतायत। आगीवर नियंत्रण देखील मिळतंय, मात्र आग विझल्यानंतर खऱ्या अर्थाने नेमकं किती नुकसान झालं हे समोर येणार आहे। मात्र अतिशय मोठी घटना शिरपूर शहरात या ठिकाणी पाहायला मिळते। नक्कीच दीपक, मोठी घटना आहे पण यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण दुसरीकडे लाखोंचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।